नमस्कार, विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये झटपट पैसे कमावण्याच्या नादामध्ये अनेकांनी आपली कमाई गमावली आहे। अशा प्रकारे फसवणुकीची प्रकरणं अनेकदा घडतात। लोक फसतात, पुन्हा पुन्हा फसतात आणि पुन्हा पुन्हा नवे लोक फसत राहतात। अशा वेळी प्रश्न हाच उपस्थित होतो की हे कोण लोक आहेत जे अशा स्कीम मध्ये पैसे गुंतवतात? त्यांना नक्की काय हवं असतं आणि फसवणूक करणारा त्याचं जाळं फेकतो कसं? या सगळ्याची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्हाला आमचा हा कार्यक्रम पूर्ण पाहायचा आहे, कारण या कार्यक्रमामध्ये आम्ही फसवणाऱ्यांचे चेहरे दाखवणार आहोत। फसल्या गेलेल्यांचे चेहरे आहेत, पण त्याही पलीकडे आहे एक असा भाजीवाला ज्यानं 4.5 कोटी रुपये टोरेसच्या घोटाळ्यात गमावले आहेत। टोरेस कंपनीच्या घोटाळेबाजांची कार्यपद्धती समजून घ्यायच्या आधी आपण पाहूयात की त्यांनी महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागाला हेरलं आणि कोणत्या भागातल्या लोकांना त्यांनी सर्वाधिक जाळ्यात ओढून फसवलं। आपल्या समोर फसवणुकीचा त्रिकोण आहे। हा फसवणुकीचा त्रिकोण मुंबई, ठाणे, पालघर या लगतच्या 3 जिल्ह्यांमध्ये आहे आणि लक्षात घ्या, मुंबई, ठाणे आणि पालघर मध्ये झालेली फसवणूक हजारो कोटींची आहे। आम्ही याला फसवणुकीचा त्रिकोण याच्यासाठी म्हणतो कारण इथे तुलनेनं संपत्ती संचय म्हणजे थोडक्यात पैसा गुंतवणूक करणारी भोळी भाबडी लोक असोत की पैशाच्या हव्यासापोटी असलेले श्रीमंत असोत, यांचा या फसवणूक करवणाऱ्यांना म्हणजे ज्यांनी फसवलंय त्यांना योग्य तो ठाव ठिकाणा होता। विशेष म्हणजे आपण महाराष्ट्राच्या नकाशात ज्या फसवणुकीच्या त्रिकोणाला पाहतो आहोत, याची सगळी सूत्र ही चक्क देशाबाहेरून चालत होती। थोड्या परिस्थितीत नाही तर रशिया आणि युक्रेन परिसरातून ही सगळी फसवणुकीची सूत्र चालत होती आणि तिथूनच हा फसवणुकीचा त्रिकोण हाताळला जात होता अशी माहिती आता प्राथमिकदृष्ट्या समोर येते। टोरेस कंपनीच्या शोरूम बाहेरची गर्दी आता आम्ही आपल्याला दाखवतोय। ती आपण नीट पहा, कारण यात अनेक असे चेहरे आहेत जे हताश आहेत। इथं गुंतवणूकदार गेले काही दिवस सातत्यानं खेटे घालतात। इतक्या चकचकीत कार्यालयाच्या बाहेर, शोरूमच्या बाहेर लोकांना अशी एक अपेक्षा आहे की आज ना उद्या इथं लागलेलं टाळं उघडेल, पण त्यांच्या डोळ्यासमोर आहे एक भलं मोठं कुलूप आणि चेहऱ्यावर आहेत अनेक प्रश्नचिन्ह। ही सगळी प्रश्नचिन्ह आहेत कारण त्यांची गुंतवणूक ही कुठं गेली याचं काहीच उत्तर नाही। या गुंतवणुकीचं आता काय होणार याचंही उत्तर नाही। गुंतवणुकीच्या मोबदल्यात मिळणारा परतावा मिळणार आहे की नाही याचंही उत्तर नाही, कारण टोरेसची शोरूम बंद झाली आहे। टोरेस कंपनीकडून गुंतवणूकदारांना घालण्यात आलेला गंडा थोडका नाहीये। प्राथमिक अंदाजाच्या नुसार टोरेस घोटाळा किमान 1000 कोटींचा आहे। या 1000 कोटीमध्ये अनेक सामान्य आहेत आणि असामान्य सुद्धा। जवळपास त्यांची संख्या 25,000 ही इतकी असू शकते असा प्राथमिक अंदाज आहे। काही हजार रुपयांपासून ते काही कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवी बुडालेल्या आहेत। टोरेसमध्ये घातलेला पैसा आता लोकांना काही परत मिळेल अशी शक्यता आज तरी नाहीये। टोरेस घोटाळा चालवणारा परदेशात असल्याची शक्यता आहे आणि इथंच सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित राहतो की त्याला धरायचा कसा। आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांच्या मदतीनंच त्याचा माग काढणं शक्य आहे असा प्राथमिक अंदाज मुंबईच्या पोलिसांना आहे। याच प्राथमिक अंदाजाच्या नुसार टोरेस घोटाळा किमान 1000 कोटीचा आहे। कल्पना करा आपण
आपले 1000 कोटी घेऊन कोणीतरी गायब झालेलं आहे। टोरेस कंपनीकडून किमान 25,000 गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे। मैंने 1 तारीख को टोरेस में जो रजिस्टर्ड है प्लेटिनम हम प्राइवेट लिमिटेड के नाम से मैंने 8 लाख का डायमंड मैंने परचेस किया था। दादर के स्टोर पर से मैंने परचेस किया था और इन लोगों ने मुझे कमिट किया था कि मुझे पर वीक 10% रिटर्न मिलेगा पूरे 1 साल तक, मतलब 52 वीक्स के लिए। और आज मैं यहाँ पे विजिट कर रहा हूँ, देख रहा हूँ तो पूरा स्टोर बंद है। सिर्फ यही नहीं, ऑलमोस्ट इनके जो अलग अलग 6 स्टोर हैं, सारे के सारे 6 स्टोर इनके बंद आ रहे हैं और इनके अलावा और जितने भी स्टोर है सारे स्टोर बंद है और सारे इनके फोन नंबर बंद आ रहे हैं। मला आता या 13 तारखेला पहिला येणार होता हप्ता, त्यांनी सांगितलं की 11% चालू आहे सध्या, 11% हर हप्त्याला येणार, 52 हप्ते येणार। मी माझ्या मित्रांनाही सांगितलंय मला यायचं होतं, त्यांनी माझ्या बेसिसवर लाख रुपये टाकले आणि आता इथे येतंय आज ऐकायला आलं की दुकान बंद आहे, उघडलंच नाही, पळून गेले आणि चला हे बंद आहे, जेवढे यांचे ब्रांचेस आहे सगळे बंद झाले। मग कसं काय ब्रांचेस बंद झाले तर आता मनाला धाकटी वाटते की पळून गेले की काय। पैसे आम्ही इन्व्हेस्ट करताना आम्हाला सांगितलेलं तर आम्ही तुम्हाला हे जे पैसे तुम्ही देताय आम्हाला त्याचं तुम्हाला एक स्टोन देऊ, स्टोन दिल्याच्या नंतर त्यांच्या याच्यावर रिलेटेड बोनस तुम्हाला मिळेल। जेवढे तुम्ही पैसे टाकताय त्याचे 11% कॅशबॅक तुम्हाला दर आठवड्याला मिळेल। समजा जर 1 लाख टाकले तर त्याचे तुम्हाला 11,000 रुपये दर आठवड्याला, म्हणजे दर सोमवारी तुम्हाला मिळेल। असे 52 हप्ते द्यायचं त्यांनी सांगितलं। म्हणजे स्वतःचे 5 लाख रुपये मी इन्व्हेस्ट केले याच्यामध्ये, या 11%च्या याच्यामध्ये। पण मला पण अजून सकाळी कोणी सांगितलं का असं झालंय, मी स्वतः येऊन बघतो स्टोर बंद आहे। आता एक्झॅक्टली काय आहे ते आम्हालाही माहित नाही, पण आम्हाला आमचे मेहनतीचे पैसे आहेत ते भेटायला पाहिजे। सामान्यांना टोरेसच्या गुंतवणुकीच्या बदल्यात मिळणाऱ्या भेटवस्तूंचं कमालीचं आकर्षण होतं। आपण त्यातली दृश्य पाहतो आहोत। या महिलेच्या हातात असलेली ही 2000 रुपयाची एक छोटीशी नोट हे गिफ्ट वाउचर आहे, तर दुसऱ्या बाजूला हे खडे आहेत। गिफ्ट वाउचर असोत की खडे ज्याला हिरे म्हटलं गेलं, हे सगळंच फसवं निघालं। ना गिफ्ट वाउचरचा कुठला फायदा झाला ना खड्यांचा। अर्थात ज्याला हिरे म्हटलं गेलं ते हिरे सोडा काचेचे साधे मणी निघाले। मधली घडलेली घटना ही काही तशी नवीन नाहीये। अशा प्रकारच्या स्कीम्स ज्यांना पॉन्झी स्कीम्स म्हणतात समाजात सदैव चालूच असतात। पुढे एक शेरेगर नावाचं प्रकरण आलं होतं। माझं ऑब्झर्वेशन असं आहे की याला बळी पडणारे लोक हे जास्त डिप्राइव्ड क्लासमधले असतात। म्हणजे त्याच्याकरता जी वाट पाहावी लागते, 4 पैसे जमा करण्याकरता आपली लाईफस्टाईल बदलावी लागते आणि हळूहळू थेंबे थेंबे तळे साचे ह्याची समज ज्यांना नसते अशाच माणसांना या स्कीम्स विकल्या जातात आणि ते त्याला सहज बळी पडतात। त्यातला पहिला म्हणजे राजकारणाचं गुन्हेगारीकरण। कारण अगदी कल्पतरू, सेरेगर पासूनचे अनेक चिट फंडाचे घोटाळे जर विचारात घेतले तर आपल्या असं लक्षात येईल की या घोटाळेबाजांना कुठंतरी राजकीय अभय आहे। दुसरं महत्वाचं कारण की लोकांची मानसिकता। मला वाटतं आपण अजूनही महाभारतातल्या द्यूत खेळणाऱ्या जुगाऱ्यांचे वंशज आहो की काय। आमच्या रक्तात भिनलेलं आहे की बिना मेहनत आम्हाला श्रीमंत होता आलं पाहिजे। ही एक अघोरी मानसिकता आपली जी आहे भारतवासियांची, मला वाटते हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे। अब्जावधी रुपये घेऊन टोरेस कंपनीचे करते धरते गायब झालेत। त्यांची योजनाच इतकी आकर्षक होती ती या जाळ्यामध्ये लोक अडकतच गेली। टोरेसही फसवी आहे आणि त्यांची घोषणा सुद्धा। त्यांनी घोषणा केली पैसे गुंतवा आणि कमवा भरपूर पैसे। त्यांनी गुंतवणुकीवर दर आठवड्याला 6% ते 11% व्याज देण्याचं मान्य केलं होतं आणि सुरुवातीच्या काही टप्प्यात तशी रक्कम लोकांना मिळतही होती। गुंतवणुकीतील साधारण 100 रुपयावर दर आठवड्याला 6 ते 11 रुपयाची कमाई होती। यावरून लोकांनी केलेल्या गुंतवणुकीचं उत्पन्न तुम्ही समजू शकता। कमाई सोबतच
भेट मिळणार होते मौल्यवान हिरे, पण ते हिरे तर नव्हतेच, ते निघाले दगड, काचेचे साधे तुकडे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये टोरेस कंपनीने चक्क नागरिकांना गंडा घालून पळ काढलेला आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र कशा प्रकारे फसवणूक केली आपल्यासोबत बोलण्यासाठी काही नागरिक आहेत, आपण यांची बातचीत करणार आहोत. ताई, काय सांगाल, आपण टोरेस कंपनीने आपली फसवणूक केली, एक टावर बघून हेच विचार केला की बाई एवढ्या लवकर तर नाही पळणारी. नेमकं टोरेस कंपनी इथे आहे, ती पैसे देते आहे, तुम्हाला कोणी सांगितलं? असंच ओळखीनं ज्यांनी पहिलं टाकलं त्यांनी मला सांगितलं की तुला विश्वास आहे तर टाक बाई. एवढी मी आले, सगळं बघितलं, एवढी मोठी कंपनी. तर काय सांगाल, आपण या टोरेस कंपनीने आपली फसवणूक केली कशा प्रकारे? आधी मला ना सप्टेंबर मध्ये माझे जे मॅनेजर होते त्यांनी मला सांगितलं असं, तेव्हा त्यावेळेला मी जेव्हा जॉईन करणार होते तेव्हा 5% होतं. तर मला ट्रस्ट येण्यासाठी मी स्टार्टिंगला 5,000 रुपये भरले. 5,000. महत्वाचं म्हणजे या टोरेस कंपनी बद्दल आपल्याला कोणी माहिती दिली? मला जे माझे सिनियर आहेत कदम, त्यांनी सांगितलं की बाबा विद्या असं असं आहे. नेमकं तुम्हाला दिलेली जी गोल्ड, जी सोन्याची रिंग, ती ओरिजिनल होती काय? हे बघा, जे नंतरचे पर्चेस आहे ना त्यांना काही मिळणार नाही, पण जे पहिले केले, समजा आता उद्या बंद होणार किंवा आज केलं, जसं आता झालंय, संडेला परचेस केलं, मंडेला बंद झाली, पण संडे लोकांना जे बेनिफिट आहे आता 11% म्हणलं, माणसांनी ज्यांना पहिला बेनिफिट भेटला त्यामुळे मस्त लाख लोक 5-5 लाख रुपये टाकलेत. नेमकं आपण आता एवढं सांगितलं, आपण जे आपल्याला सोन्याची रिंग दिले, मात्र याच ठिकाणी गाडी सुद्धा, नवीन गाडी सुद्धा ठेवली होती. विकला. अरे 31 ला एक जे होतं अपार्टमेंट 1 BHKचं, ते पण त्यांनी शो केलं. ज्यांना विनर भेटलं त्यांचं नाव शो केलं, कार भेटली. आणि आता 2 फेब्रुवारीला यांना वर्ष होत होतं, त्यामुळे त्यांनी आणखी 2 BHKचं ऑफर केलेली की ज्यांना 6 तारखेला आपण हे करू तेव्हा 2 BHK आपलं ज्यांना विनर असेल त्यांना 2 BHK आणि लाईनचा काय कार आहे ती फ्री. माझ्यासमोर माझ्या डॉक्टरांनी 5 लाख रुपये भरले माझ्या विश्वासावर. गेल्या काही दिवसापूर्वी आपण पाहू शकता माझ्या मागे जी टोरेस कंपनी आहे, टोरेस कंपनी, त्या टोरेस कंपनीचं जे आहे, एकेकाळी इथे नागरिकांच्या पैसे भरण्यासाठी रांगा लागत होत्या, मात्र आता अद्याप आपण पाहू शकतो या टोरेस कंपनीला जे आहे टाळे ठोकलेले आपल्याला पाहायला मिळतात. अनिल सावरे, जमाशा न्यूज, मुंबई. सर्वसाधारणपणे लोक आमिषाला बळी पडतात, पण ही मंडळी एखाद्या आमिषाला बळी का पडतात याची मानसशास्त्रानं कारणं शोधायचा प्रयत्न केला. त्यांना काय उत्तरं सापडली आहेत ती पहा. सर्वसाधारणपणे लोकांना श्रीमंत होण्याची इच्छा असते. प्रत्येकालाच झटपट श्रीमंत व्हायचं असतं आणि या झटपट पैसे कमावण्याच्या इच्छेमुळेच अनेकदा अडचणी जन्माला येतात, कारण झटपट पैसे कोणालाच कधीच मिळू शकत नाही. आयुष्य चुटकीसरशी बदलेल अशी अपेक्षा बाळगून लोक पैसे गुंतवतात. जनमानसांची आर्थिक साक्षरता ज्या पद्धतीने विकसित झाली पाहिजे त्या पद्धतीने झाली नाही. याशिवाय या अशा प्रकारचे गुन्हे हे सायबरवर फार मोठ्या प्रमाणात घडत आहे. पण आम्ही आर्थिकदृष्ट्या अजूनही अशिक्षित आहोत, आमची साक्षरता पुरेशी नाही आहे आणि म्हणून हे गुन्हे घडतात. त्या दृष्टीनं आपण आपली साक्षरता सुद्धा वाढवली पाहिजे. आणि शेवटी कसं आहे, ती मारुतीच्या बेंबीची गोष्ट आहे. एका मुलाने हात घातला, आतमध्ये होता विंचू, तो चावला, यांनी बाहेर हात काढला आणि म्हणाला गार गार लागतंय. पोरांची रांग लागली मारुतीच्या बेंबीत बोट घालण्याकरता. म्हणजे आपण फसतोय हे कोणीतरी खोटं सांगतं की नाही फसवलं नाही, खरंच आहे. त्यांचे एजंट्स असतात. हे सगळे त्यांची जी काम करण्याची जी पद्धत आहे ना, ही आपल्याला लवकर कळली पाहिजे. मी ते नेहमी पाहत होतो, माझ्या जवळच तिकडनं क्लिनिक असल्यामुळे, आणि मला नवल वाटायचं की ज्यांच्याकडे खरोखरच पैसे फारसे दिसत नाहीत अशी माणसं रांग लावून उभी राहत आहेत. रांगा लावून उभे राहत होते. आज जशा रांगा दिसत आहेत पैसे कुठे गेले विचारण्याकरता, तसे रांग लावून लोक उभे होते आधी. पण कल्पना नव्हती की असं यातनं काही निर्माण होऊ शकेल. या प्रकरणामध्ये जी नावं समोर आली आहेत ती धक्कादायक आहेत. आणि ही धक्कादायक नावं याच्यासाठी आहेत कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये काही
परदेशी व्यक्ती आहेत, टोरेस कंपनीचे करते धरते आहेत, ते देशाबाहेरचे आहेत अशी शक्यता सुरुवातीपासूनच होती. कारण अनेकांना पैसे गुंतवा असं सांगायला ज्या महिला समोर आल्या होत्या त्या भारतीय वाटतच नव्हत्या. आता त्यातच तानिया कासातोवा नावाची महिला आहे जी चक्क उझबेकिस्तानची नागरिक आहे असं समोर येत आहे. व्हॅलेंटिना नावाची एक महिला आहे जी रशियन नागरिक आहे असं म्हटलं गेलं. आणि या सगळ्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये कामकाज करण्याच्यासाठी स्थानिकाला हाताशी धरलंय हा प्राथमिक अंदाज आहे. त्याचं नाव सुर्वेश सुर्वे असं आहे. संचालक पद दिलं गेलं टोरेस कंपनीमध्ये आणि त्याच्या मदतीनं मुंबईतल्या, ठाण्यातल्या, पालघरमधल्या अनेक छोट्या गुंतवणूकदारांना, श्रीमंत होण्याची इच्छा असलेल्यांना फसवलं गेलं हा अंदाज व्यक्त होतोय. या सगळ्या कंपन्या अकाउंट डॉक्युमेंटेशन याचा जो मूळ सूत्रधार आहे, जो मूळ मालक आहे, मेन ब्रेन, त्याने सगळ्या ठिकाणी आपले एम्प्लॉईज किंवा बेनामी लोक उभी केली आहेत. म्हणून मूळ कोण आहे अजून तिथेपर्यंत पोहोचायला वेळ लागत आहे. ज्यांचे जेवढे पैसे गेले असेल मध्ये रोख मध्ये इन्व्हेस्ट केले तरीही त्याची चिंता करू नका, कारण की तो तुमचा पैसा आहे. पैसे कुठून तुम्ही आणले होते त्याची चौकशी ते तुम्हाला विचारलं जाणार नाही. तुमच्या हक्काचे पैसे तक्रार करा आणि ही माहिती मिळाल्यावर आणखीन पुढे कारवाई करणं अधिक गती प्राप्त होणार. आता आपण हे टोरेस कंपनीचे जे करते धरते पाहतोय त्यातला प्रत्यक्ष महत्वाचा मुख्य सूत्रधार अद्याप पोलिसांच्या कचाट्याच्या बाहेर आहे. पण ही जी मंडळी आहे ज्या आत्ता जी पोलिसांच्या ताब्यात आहेत त्याच्याबद्दल आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत्त यांनी घेतलेला आढावा पाहूया. टोरेस कंपनी गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला वर्गीकृत करण्यात आलेला आहे. मात्र या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये ब्रांच मॅनेजर तानिया कासातोवा हिच्यासह अन्य 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. मात्र आज जर आपण पाहिलं तर सायंकाळी 4:30च्या सुमारास भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 8 गुंतवणूकदारांसह ते मुंबई पोलीस आयुक्तालयात दाखल झाले आणि मुंबई पोलीस आयुक्तांची भेट त्यांनी घेतलेली आहे. या भेटीनंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या प्रकरणाचा तपास जो आहे हा आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्गीकृत करण्यात आलेला आहे. हजारो कोटींच्या या घोटाळ्यातला एक महत्त्वाचा चेहरा आता आम्ही आपल्या समोर आणतोय. ही महिला तानिया कासातोवा आहे. पोलीस स्टेशनमध्ये अर्थात मुंबईतल्या शिवाजी पार्क पोलीस स्थानकामध्ये जेव्हा तिच्या विरोधामध्ये गुंतवणूकदारांनी तक्रार करायचा प्रयत्न केला तेव्हा ती त्यांच्यावर सरळ धावून आली. एका गुंतवणूकदारानं हा व्हिडिओ आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे आणि अत्यंत जबाबदारीनं त्या माणसानं या महिलेची ओळख तानिया कासातोवा आहे असं सांगितलेलं आहे. खोट्या हिऱ्यांना, ज्याला इंग्लिशमध्ये आर्टिफिशियल डायमंड म्हणतात, त्या अशा प्रकारच्या आर्टिफिशियल डायमंडला लोकांच्या गळ्यात मारून टोरेस कंपनीनं लोकांना गंडवलं. मोठ्या प्रमाणात चांगल्या टक्केवारीचा परतावा देण्याचं आमिषही त्याच्यासोबत देण्यात आलं. हीच ती तानिया कासातोवा आहे जी लोकांना गुंतवणुकीच्यासाठी भाग पाडत होती, त्यांच्याकडून पैसा घेत होती आणि त्यातल्या काही जणांना आलेल्याच पैशातला परतावा देत होती. इतकं सगळं आपल्या आजूबाजूला घडत असतं आणि ते सुद्धा महिन्याभराच्या पासून, तरी आपण यापैकी कशाही बाबत जाणकार ठरत नाही. कारण आपण स्वतःमध्ये गुंतून जात असतो. त्याच्या जोडीला जे फसवले जात आहेत तेही तक्रार द्यायला पुढे येत नाहीत.
मुंबई, ठाणे आणि पालघर इथं फसवणूक झालेल्यांची संख्या सर्वाधिक असताना सुद्धा पोलिसांची आत्ताची अडचण अशी आहे की त्यांना मोठ्या संख्येनं तक्रारदार मिळतच नाहीयेत. काल तशी तक्रार प्राप्त झालेली होती पोलीस स्टेशनमध्ये. त्यामध्ये ईओडब्ल्यूनी या संदर्भात एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये एमपीआयडी अंतर्गत आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. त्यामध्ये जास्त परताव्याचा आमिष देऊन त्यांनी लोकांना फसवणूक केल्याचं निष्पन्न होतं प्राथमिक. आपल्याकडे एपीएमसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सानपाड्याच्या तिथे ते एक ऑफिस होतं त्यांचं, त्या ठिकाणी हा प्रकार घडल्याचं दिसत आहे. यात दोषी मी आहे, आपण आहोत. मी दोषी यासाठी आहे की मी लोकांमध्ये इतकी वर्ष काम करतो या विषयावर, तरी अजून लोक तर लालचमधून बाहेर येत नाही. की दर मला नॅशनलाइज बँक 5-7% इंटरेस्ट देते, तर नाही आठवड्यात 5-7%, आणि तो पैसा तुम्ही जे कमवतात ते कमवण्यासाठी तुम्हाला 25 वर्ष जातात. तर म्हणून आता लक्षात आल्यानंतर लोकांनी लवकर कंप्लेंट द्या. आता या कार्यक्रमातला एक अत्यंत महत्त्वाचा चेहरा तुमच्या समोर येणार आहे. हा चेहरा कोण आहे, काय आहे, त्याचा तपशील आपण जाणून घ्या याच्यासाठी, कारण आम्ही तुम्हाला आता असा एक चेहरा दाखवतोय ज्यानं थोडे थोडके नाही तर काही कोटी रुपये टोरेस कंपनीच्या गुंतवणूक योजनेत घातले. हा तोच चेहरा आहे ज्यानं गुंतवणुकीच्या निमित्तानं काही कोटी रुपये टोरेसला दिले आणि आता हा माणूस कपाळ बडवत बसलाय. हा माणूस कोणी मोठा व्यावसायिक नाहीये, हा ना कुठला उद्योगपती आहे. टोरेस कंपनीकडून लुटला गेलेला हा माणूस एक भाजीवाला आहे. जर तो भाजीवाला आहे हे लक्षात आल्याच्या नंतर तुम्हाला धक्का बसला नसेल तर धक्का आणखी पुढे बसू शकतो, कारण या भाजीवाल्यानं थोडके नाहीत तर चक्क 4.5 कोटी रुपये टोरेस कंपनीच्या योजनेमध्ये गुंतवले आहेत आणि हे सगळेच पैसे तो आता गमावून बसलेला आहे. सुरुवातीच्या काळात मिळणाऱ्या व्याजापोटी अधिक रक्कम मिळवण्याचा हव्यास या भाजीवाल्याला चांगलाच नडलाय. प्रदीप कुमार यांचं नाव आहे, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, जाणून घेणार आहोत नेमकं त्यांच्याबरोबर काय घडलेलं आहे आणि एक मोठी रक्कम जी आहे त्यांनी देखील या प्रकरणामध्ये कंपनीमध्ये गुंतवलेली आहे. प्रदीप जी, आपने ये आपके साथ क्या हुआ है एग्जैक्टली और कितनी अमाउंट आपने इसमें ये इन्वेस्ट की थी? सर अभी तो देखो कंपनी पूरा भाग गई है, फिलहाल स्कैम कर गया. कुछ कंपनी का अभी कुछ रिपोर्ट नहीं आ रहा है कि कंपनी में, और जो मेन इंचार्ज थे इनके कंपनी के वो तानिया मैडम थी, वो खुद बोल रहे हैं कि मैं कंपनी में थी ही नहीं. मुझे भी, मैं इन्वेस्टर हूँ कंपनी की, मैंने भी कंपनी में इन्वेस्टमेंट किया है, जो कि स्टार्टिंग से पूरा वही देखती थी. कितना अमाउंट आपने? सर अभी तक तो मैंने जो ऑनलाइन किया है वो 4.5 करोड़ के आसपास है, और वो मैंने दादर चौकी में पूरा रिपोर्ट दिया है उनको, स्टेटमेंट के साथ मैंने पूरा उनको एक्नॉलेजमेंट दिया है कि हमने कैसे कैसे उनको पेमेंट किया था. अभी अगर यही 4.5 करोड़ आता, अगर कंपनी चलते रहती तो हमारा 12 करोड़ हो जाता, तो हम कमा भी लेते, लेकिन हमने कमाया ही नहीं, उल्टा हमने लोन लेके पैसा डाल दिया है. तो आगे क्या कठिनाइयाँ हैं आप खुद समझ सकते हैं, अब मैं बता नहीं सकता. आप लोग की फैमिली है, जिस तरह फैमिली में घर में बच्चों को दर्द होता है, बाप को दर्द होता है, उसी तरह भी समझ लो कि ये पैसा डूब गया तो मेरा दिल ही जानता है कि मैं कौन से सिचुएशन से चल रहा हूँ. इसके लिए मैं घर भी नहीं जा रहा हूँ, कि लोगों से भी नहीं मिल रहा हूँ, क्योंकि लोग मुझे फ़ोन कर रहे हैं, बोल रहे कहाँ पे हो, तू यहाँ हो, पैसा दो मेरा, तुम्हारी गलती है, तुमने डाला, तुम भर के दो. तो पहला इनका कुछ 6% रिटर्न था, हफ्ते का 6%, मतलब वीकली मंडे, वो भी मंडे आता था. वो यूक्रेन, रसियन, बाहर के लोग थे, खाली हाय हेलो होता था, उनका हमको नाम भी उतना आइडिया उस टाइम पे नहीं था कि ये लोग कौन है क्या है, पर वहाँ के स्टाफ लोग बताते थे कि ये है, ये पूरा इंचार्ज है, इन्होंने पूरा देखती हैं. 7-8 रसियन मैडम आई थी जो यूक्रेन की थी, वो पूरा वही लोग पूरा देखती थी. मैं तो बोलता हूँ यही लोग हैं, मेन यही लोग हैं. अगर ये लोग भी छूट जाएंगे तो हमारा पैसा, मुझे लगता है कि बहुत मुश्किल हो जाएगा. जब तक ये लोग हैं और इनके अकाउंट होल्ड करके रखे हैं, तब तक मैं मुंबई पुलिस प्रशासन और हमारे महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी से विनती निवेदन करता हूँ कि गलती तो मैंने कर ही दिया है, लालच में आके. मुझे बोलना नहीं चाहिए, हक नहीं होता मुझे आपको बोलने का, महाराष्ट्र मुख्यमंत्री, लेकिन मेरी गुजारिश है कि अगर आप थोड़ा जीने का आगे रास्ता देंगे तो हम जिएंगे.
आपली मेहनतीची कमाई विनाकारण गमवायची नसेल तर तुम्हाला काळजीही घ्यायलाच हवी. कशी ते नीट ऐका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जो तुम्हाला सहज काही कष्ट न करता पैसे मिळवून देतो अशा माणसावरती विश्वास ठेवायचा नाही नाही नाही. त्याच्या बोलण्याच्या ट्रिक्सकडे लक्ष द्यायचं, त्याच्या बॉडी लँग्वेजकडे लक्ष द्यायचं. तो कसा बोलतो, कसा तुमच्या मनाला पटकन हात घालतो, हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि ज्या क्षणी लक्षात येईल त्या क्षणी तिकडनं उठा आणि निघून जा. मग लोक काय म्हणतील, अरे या माणसाने एवढा वेळ दिला, आपल्याला समजावलं, आता आपण केवढा चान्स मिळतोय आणि आपण हा चान्स घालवतोय. काहीही चान्स नाही. त्या क्षणी उठा आणि बाहेर पडा, सुटलो म्हणा. कारण अशा स्कीम्स आज जर टोरेसच्या असल्या असतील, अशा स्कीम वर्षभर आणि 5-6 महिन्यात परतच येतील आणि आपण त्याला बळी पडू. तर सगळ्यात पहिला मी तर म्हणेल माझी पोलीस अधिकारी म्हणून की आमची पोलीस व्यवस्था ही राजकीय गुन्हेगारांना अगदी सक्षमरित्या उत्तर देऊ शकेल एवढी व्यवस्थित असली पाहिजे, एवढी कणेदार असली पाहिजे. आणि आम्ही जास्त आमची सतर्कता वाढवली पाहिजे, ती आमच्या गुप्तचर यंत्रणेमध्ये. गुप्तचर यंत्रणेला हे घोटाळेबाज लोक आहे हे कसे कळत नाही, यंत्रणांमध्ये काही कायदेशीर त्रुटी आहे त्या कशा कळू शकत नाही, त्या निश्चितपणे आमच्या निष्क्रियतेवर बोट दाखवतात. म्हणून आम्ही अधिक सक्षम होणं एक व्यवस्था म्हणून हे अतिशय महत्वाचं आहे. गृह खात्याने कृपा करून याचा विचार करावा. विशेषतः या भागामध्ये तूर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.